उन्हाळ्यात तुम्ही ब्रायडलवर ग्लास फिनिश लुक करायचा विचार करत असताल तर आत्ताच थांबा, नाहीतर ब्रायडलचा ना पूर्ण लुक खराब होऊ शकतो. चला आज तुम्हाला उन्हाळ्यात ग्लास फिनिश लुक कसा करायचा ते सांगते. आज आपल्या 5 दिवसांच्या मास्टर क्लासचा ना पहिला दिवस होता आणि आज आपण ग्लॅम लुक कसा असतो ते शिकणार होतो. आणि मुलींची खूप इच्छा होती की मॅडम सध्या ट्रेनिंग वाला ग्लास फिनिश लुक आहे ना तो प्रत्यक्षात कसा करायचा हे तुम्ही मला दाखवा. म्हणून आज आपण तोच मेकअप करणार होतो. आजच्या आपल्या 5 डेजच्या मास्टर क्लासला ना फक्त आपल्या अहिल्यानगर मधनं नाही तर बाहेरच्या शहरातूनही खूप साऱ्या मुली शिकायला आल्या होत्या आणि हे बघून फार आनंद झाला. कारण आपल्या माहेरचं नाव फक्त आपल्या नगरमध्येच नाही तर बाहेरही खूप गाजतंय. आता ना आपल्या आजच्या क्लासमध्ये सेटअप पासून आपण शिकवणं सुरू केलं होतं. बॅकग्राऊंड कसं निवडायचा, ड्रेपिंग कसं करायचं, लाईट कुठून यायला हवा, शेडिंग कसं बनवायचं, कारण हे सगळं मिळूनच कॅमेऱ्यात परफेक्ट लुक दिसतो. मी माझ्या प्रत्येक विद्यार्थिनीला आपला एक पर्सनल टच द्यायला शिकवते. प्रत्येकाच्या हातात ब्रश देऊन त्यांच्या चुका तिथे दुरुस्त करून त्यांना कॉन्फिडन्स येईल अशा पद्धतीने शिकवते. आणि वर्कशॉपमध्ये ना आपल्या फक्त मेकअप नाही शिकून जात तर एक कॉन्फिडन्स लेवल पण त्यांची बिल्ड होते. मेकअप करणं खूप सोपं आहे, पण शेडिंग, ड्रेपिंग, बॅकग्राऊंड आणि सगळं नीट ऑर्गनाइज करून एक परफेक्ट शूट लुक तयार करणं हेच खरं कौशल्य आहे. आज मुलींचा ना एक कॉमन प्रश्न होता की ग्लास फिनिश लुक नेमका कधी करायचा असतो, कोणत्या वेदरमध्ये करायचा असतो आणि उन्हाळ्यात तो का टिकत नाही. आणि खरंच त्यांनी खूप छान प्रश्न विचारला होता. कारण ग्लास फिनिश लुक ना खूप ट्रेंडिंग चालू आहे, पण तो प्रत्येक वेदरमध्येच सुटेबल होईल असं नसतो. विशेषतः उन्हाळ्यात हा लुक टिकवणं खूप अवघड असतं, कारण त्याच्यासाठी थंड वातावरण, एसी आणि स्किननुसार योग्य प्रोडक्ट लागतं. या लुकमध्ये पावडर लॉकिंग खूप कमी करावं लागतं. जास्त ऑइली आणि क्रीमी बेस असलेले प्रोडक्ट्स वापरावे लागतात, कारण त्या ऑइलमुळे त्वचेला नैसर्गिक आणि काचेसारखी शाईन मिळते. पण हे प्रोडक्ट्स चुकीच्या वेदरमध्ये किंवा जास्त घाम येणाऱ्या स्किनवर वापरले तर तो मेकअप लगेचच खराब होऊ शकतो. हेच आज मी प्रॅक्टिकल दाखवून त्यांना समजून सांगितलं. आणि रिअल ब्राईड कशी हँडल करायची ना हे पण आज मी मुलींना शिकवलं. कारण मॉडेल शांत बसते पण ब्राईडला घाई असते, टेन्शन असतं, घाम येतो. त्या सिच्युएशन मध्ये मेकअप कसा करायचा आणि तो कसा टिकला पाहिजे ही एक आमची खरी परीक्षा असते. म्हणूनच आज मी या सगळ्या वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार, वेगवेगळ्या वेदरनुसार प्रॉडक्ट्स कसे सिलेक्ट करायचं हे सविस्तर शिकवलं. पण आज मी क्लासमध्ये ना ग्लास फिनिश लुक शिकवला जो उन्हाळ्यासाठीचा छान लुक असेल, म्हणजे तो उन्हाळ्यातही छान टिकेल आणि तुम्हाला जो ग्लास फिनिश इफेक्ट आहे ना तोही दिसेल. आणि त्यानंतर सगळ्या शेवटी प्रॉपर शूट कसं करायचं, पोजेस कशा असाव्यात, कॅमेऱ्यात लुक कसा उठून दिसू शकतो हेही प्रॅक्टिकल करून घेतलं. कारण शेवटी तुमचं काम कॅमेऱ्यात कसं दिसतं यावरच तुमचं पोर्टफोलिओ, तुमचा ब्रँड आणि तुमचे क्लायंट्स ठरतात. आज तर आमच्या क्लासचा फर्स्ट डे होता. अजून 4 दिवस बाकी आहेत आणि त्या 4 दिवसांमध्ये अजून वेगवेगळे लुक्स, वेगवेगळ्या टेक्निक्स आणि भरपूर प्रॅक्टिकल शिकवायचे आहेत. तुम्हाला अजून प्रोफेशनल टिप्स शिकायच्या आहेत किंवा प्रोफेशनल मेकअप व फोटोशूट शिकायचे असेल तर आजच आमच्या सलूनला भेट द्या आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. बाय.